दयातेचे नाव भूताचे पालन, दयातेचे नाव भूताचे पालन, दयातेचे
समचरण सरोजम सांगणीलांबुदाभम जगन्नीत पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी मालां कंदरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सदा पंढरीनाथ पादारविन्दं निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्तम् महेन्द्रायणी तीरभूमो वसन्तं समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदेवं राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने ओम नमो भगवते वासुदेवाय माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा
भक्तांचे पालन आणि निर्दालन कंटकाचे धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार ते पाप त्याचे नाव न विचारिता नीत भलतेची उन्मत्त करी सदा धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार ते तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार ते प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्रभू सेवेकरता घेतलेला अभंग जगतवंद्य संत सम्राट संत शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध साधू तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या परिचयातला पाठातला आजच्या प्रसंगाला अनुसरून त्याची कारणमीमांसा सांगणारा भगवंताच्या अवताराचं प्रयोजन सांगणारा आणि भक्ताच्या आनंदाचा शोध देणारा असा गोड अभंग आहे. तरी आपण सर्वजण मिळून यथामती यथावकाश श्री गुरु कृपेने अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल आपणा सर्वांच्या अंतःकरणात निरागस निर्विकार निर्लेप स्वरूपाने निरंतर निवास करणाऱ्या मौलींच्या चरणी पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन करून सेवेला आरंभ करू. जय जय वसुधे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये आधार शक्तीची अंकी वाढसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परदेशी निजे प्रत्येक ज्योतीची उवाळणी करसी मन पवनाची खेळणी आत्मसुखाती बाळविणी लेवविसी 17 स्तन्यदेसी अनहतात हल्लरूगासी समाधी बोधे निजविसी बुजावुनी म्हणून साधका तुमावुली पिके सारस्वत तुझी पावुली या कारणे मी सावुली नसंडी तुझी म्हणवोनी अंबे श्रीमंते निवेदन कल्पलते आज्ञाभिमाते ग्रंथ निरोपणे तू आपुले निस्म्य पल्लवे माते पांगुर विशील सदैवे तरी आताची आघवे निर्मीन माये नमो विशद बोध विदग्धा नमो विशद बोध विदग्धा सद्गुरु सत्य ज्ञानानंता जय जय संत मुकुटमणि मधुरया गिरा वल्गुवाक्यया बुधमनोज्ञया
यस्यास्ते हृदये संवित तंद्रसिंह महं भजे ऋणु झुणु झुणु ऐसा वाजविसी वेणु सुंदर तू श्याम तनु अलंकापुरी उभा अससी जनक सुता जगजननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान की ताके पद कमल मनावरु जा सुकृपा निर्मल मति पाव आये हनुमंत विराजी कथा कहूँ मति अनुसार प्रेम सहित गादी धरू पधारिये पवन कुमार भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम बपु एक इनके पद वंदन की नासे विघ्नानी जेथे आठविती स्वामीचे ते पाय उत्तम ते ठाय रम्य स्थळ उत्तम ते ठाय रम्य स्थळ दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकाचे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार ते अनंत कृपामूर्ती श्रीमंत भगवान तुकोबर यांच्या अभंगावर त्यांच्या कृपा प्रसादाने काही चिंतन करण्यापूर्वी मातृवर्ग पितृवर्ग बंधुवर्ग भगिनी वर्ग आबाल वृद्ध गुणीजन मंडळी महात्मागण मंडळी सर्वांना प्रेमपूर्वक दंडवत विठ्ठल दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकाचे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार ते अनंत कृपा सागर भगवान तुकोबर सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून जो परमात्मा आता पंढरपुरात उभा आहे प्रमाणं भवाब्दे हृदं मामकानां नितंबक कराभ्याम धृतो येन तस्मात् विघातुर्वे सत्य धृतो नाभिकोशम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम मूळ पापी जैसे तैसे उत्तरी कासे लागुनी या दृष्टीने दीन दयाल बिरुद संभारी हरहु नाथ मम संकट भारी सुंदरकांडामध्ये सीतामाईने भगवंताला प्रार्थना केली पहा देव सुद्धा आपल्या परिवारावरच काय सकल जीवांवर कृपा करतो लोकाभिरामम रणरंग धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम देवा तू कृपा करुणा सिंधू देव कृपा सागर आहे सुख सागर आहे यात वादच नाही तो कृपा सागर आहे कृपा सागर त्याच्या कृपेचा समुद्र कधी आटत नाही थोडं वेगळं सांगायचं झालं तर असं सांगता येईल श्रीकृष्ण कोपोर यासी मावी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी मा कृपेने उपदेश करी ज्ञानोबर आहे सांगतात भगवान एखाद्याला रागावून मारायला गेले तर ज्याला मारतात आणि जो त्यांच्या हातून मरण पावतो त्याला परब्रह्म साक्षात्कार होतो तुवा सनकादिकाचे निमाणे सायुज्य सौरसु केला पोतने जी निशाची निस्तने मारू आली मारायला आली त्याच्यावर देव कृपा करतो देवाला मारायला गेलेल्या माणसावर जर देव कृपा करतो जर देवावर मरणारी माणसं असतील त्याच्यावर काय करत असेल मरणारी कमी झाली देवावरची विठ्ठल कमी झाली तात्पर्य काय परमात्मा मारण्याच्या निमित्ताने का होईना मोक्षच देतो मोक्ष पण कृपा करायचं जर ठरवलं तर भगवंत ज्ञान देतो
बरं ज्ञान हे सुखदेवानं ज्ञान दिले, वैराग्य दिले, प्रत्येकाला काहीतरी दिले, पण प्रेम कमी लोकांना देतो. प्रेम कमी लोकांना देतो. आपल्या घरात जरी 10 माणसं असले तरी आपलं सगळ्यांवर प्रेम नाहीये, कळलं तर बरोबर. आणि सगळ्यात जास्त प्रेम आपलं पैशावरच आहे. खोटं आहे का? माणसाचं प्रेम पैशावर जास्त आहे, घरच्यांवर आहे. कशावर पाहिजे? पैशावर पाहिजे, घरावर पाहिजे, कशावर पाहिजे? फक्त पाठ आहे म्हणून म्हणायचं, जेनी हा जीव दिला घरावरचं प्रेम आहे, देवावरचं प्रेमच नाही. फक्त आता काकडा फॉर्मॅलिटी म्हणून आपण करतो. जेने हा जीव दिला दान तयाचे करील चिंतन, जग जीवन गायीन गुण तयाचे जोया भिवरीच्या. हे पुरुष मंडळी इकडे या, अलीकडे या, पुरुष या साईडला या. हे समोरचे पुढचे वाचलेले अलीकडे या, महिलांना बसू द्या. या उठा 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 या जर आपलं खरंच पैशावर प्रेम नसतं तर 1500 रुपयासाठी बँकेत कशाला फेरे मागा? 1500 रुपयात तुमचं घर चालतं, एक तेलाचा डबा पण येणार नाही. विठाला इतरही तांदूळ पण येणार नाही, कळलं? गणित नाही सांगत तुम्हाला, गंमत सांगतोय. त्या बँकवाल्याला, मॅनेजरला शिंदे साहेबांनी फोन केला. तिने विचारलं, बाबा कसं काय बँकेची अवस्था कशी काय? ते म्हणजे साहेब तुमच्या डोक्यात कोणी एक खूळ घातलं, आम्ही मस्त आरामात काम करत होतो. साहेब म्हणले तुम्ही काम करत नव्हते म्हणून हे लावले मागं तुमच्या. बरं जे 1500 रुपयासाठी फिरतात ते घरी काम करतात का? बघा जरा आठवून बघा. विठ्ठल विनोद नाही सांगितला, वास्तव सांगितलंय. आणि वास्तव अवास्तव होण्याच्या आधी, त्याचा विस्तव होण्याच्या आधी आवडलं पाहिजे. विठ्ठल कल्पना करा, लक्ष नाही माणसाचं घरात, मग त्याचं घरात लक्ष नाही, त्याचं हृदयात काय असणार आहे? ज्याचं लक्ष घरात नाही त्याचं हृदयात काय असणार आहे? ज्यांचं हृदयात लक्ष आहे त्यांचं नाव मारुतीराय. मारुतीरायचं लक्ष हृदयात आहे. ते कोणतंही काम मनापासून करतात आणि त्यांच्या मनालाच राम नाव ठेवले. तुका म्हणे तुझे नाम नारायणा, ठेवीन मी मना आपुलिया. अपुरती बुद्धी पुण्य नाही गाठी, पायी घाली मिठी पाये डोळा. हे त्यांचं जीवन. आपण त्या भगवंताचं चरित्र उच्चारतो, ऐकतो, कथा कीर्तन ऐकतो, पण त्या परमात्म्याचा स्वभाव काय? तो भगवान तुकोबांनी सांगितलं, स्वभाव सांगितलं, त्याच्या अवताराचं कारण सांगितलं. आणि अवतार कार्य करत असताना भगवंतांनी नेमकं महत्वाचं कार्य काय केलं याचा निर्वाळा भगवान तुकोबांनी. जग जग होई धर्म की हानी, बाढ़ई असुर अधम अभिमानी. तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हरहित पानी विसर्जन वीरा. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. जब जब होई धर्म की हानी, धर्माला हानी पोचते. गीतेने सांगितलं ग्लानी येते, धर्माला थकवा येतो. धर्माला थकवा कधी येतो? देवा धर्म मार्तंड अभिमानाने फिरतात. धर्म प्रचारक धर्माचं कार्य सोडतात, धर्माला स्वार्थ म्हणून जगतात
तेव्हा धर्माला ग्लानी येते. इतिहास साक्ष आहे. आमचं रात्री चिंतन चाललं होतं. इतिहासात सुद्धा गनिम आणि मुनीम होते म्हणून धर्माला त्रास झाला. आणि आज पण गनिम आणि मुनीम आहेत, कळलं तर बरं होईल. विठ्ठल पण भगवान तुकोबारे परमात्म्याचं स्वभाव सांगतात. धर्माची 30 तत्व आहेत भागवतात सांगितले. त्याचं मुख्य तत्व आहे दया. भूतांची दया भांडवल संता आपुली ममता नारी रे. आपुली ममता नारी रे. आपुली ममता नारी रे. भूतांची दया भांडवल संता आपुली ममता नारी रे. आपुली संत एक भांडवल घेऊन आले, भूतांविषयी दया घेऊन आले. देव पण एक भांडवल घेऊन आले, धर्माचं भांडवल. आणि त्या धर्माच्या भांडवलात 30 तत्व घेतली. त्यातलं मुख्य तत्व आहे दया. दया दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. तुलसी दया न छाड़ी, जब लगी घटी में प्राण. दया धर्माचं मूळ तत्व आहे दया. थोडं अजून वेगळं सांगू. आपल्या अंतःकरणात दया आहे, पण ती उसनी आहे. संध्याकाळच्या वेळेला जर कोणी रोडच्या कडेला पडलं तर आपल्याला त्याची दया येते, कळलं तर बरोबर. पण ती संध्याकाळीच येते, कळलं का. संतांना ती दया येते, त्या दयेचं विशेष आहे. आपुली ममता नाही देही. आपल्या देहावर त्यांचं प्रेम नाहीये, स्वतःच्या देहाकडे त्यांचं लक्ष नाही. पण जेवढ्या जणांनी देह धारण केलाय त्या सगळ्या देहधारी जीवांवर कृपा करण्यासाठी ते दया करतात. एक परमात्म्याने ज्यांना देह दिलाय त्यांचा सांभाळ करतो. सांभाळ हा दयेतला प्रकार आहे देवाच्या. देवाच्या दयेचा प्रकार तो बरे सांगतात. भूतांचा सांभाळ कर. आपल्याला का ठेवलंय माहिती आहे, दया म्हणूनच ठेवलं. नाही कळलं लक्षात. एखाद्याने कितीही मोठा अपराध केला तरी त्याला लवकर फाशी दिली जात नाही. दया त्याचं मूळ तत्व आहे. फाशी दिल्यानंतर सुद्धा त्याला काही दिवस मुदत दिली जाते. आणि त्याने जर दयेचा अर्ज राष्ट्रपतीकडे केला तर त्याची फाशी रद्द होते. ही विशेषता आहे, त्याला दया म्हणतात. घटनेत जर एवढी दया आहे तर देवाकडे केवढी असेल. विठ्ठला नाही कळत तर सांगतो, सोपं सांगतो. इंद्राचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे जयंत. इंद्राच्या मुलाचं नाव आहे जयंत. इंद्र जसा विलासी जीवन जगतो तसं इंद्राचा मुलगा पण विलासी जीवन जगतो. बरीच मुलं जी बापाच्या जीवावर विलासी जीवन जगतात त्यांनी हा दृष्टांत लक्षात ठेवला पाहिजे. अरे थार गाडी सुद्धा बापाच्याच पैशात घेतली. विठ्ठल त्याने आमच्या बरोबर 4 दिवस कीर्तनाला फिरावं, सांगावं थार परवडते का. बघा प्रयोग करून. विठ्ठल दृष्टांत सिद्धांतासाठी सांगतो. मराठीत त्याला बायपास सर्जरी म्हणतात. एखाद्याने नवीन गाडी घेतली की आमच्याकडे पूजा करायला आणतात. महाराज तुमचे पाय लागू द्या, तुमच्या हाताने पूजा करू. गाडीवर गुरुकृपा लिहितात. संत कृपा गुरुकृपा लिहितात. पूजा गुरुच्या हातून करतात. मग असं म्हणतात काही चावी, हे 8 दिवस डिझेलचे पैसे. लक्षात येते तुमच्या. पण त्याने गुरुकृपा लिहिल्यामुळे त्याच्या गाडीचा अपघात होत नाही. दया नाही का. विठ्ठला त्याच्या गाडी सकट
वर्षात त्याला सांभाळावं लागतं, कळलं का? गणित सांगितलं तुमच्याकडे बघ. ह्या जयंताने सीता माईला आणि राम प्रभूला पंचवटीत पाहिलं. त्याच्या लक्षात आलं बाप जसा भोगी कोण जाई रोगी. त्याने पाहिल्यावर त्याचं मन आकृष्ट झालं. सीतामाई कावळ्याचं रूप घेतलं आणि सीतामाईच्या पायाच्या नखावर चोच मारली. आई साहेबांना वेदना झाल्या, कोमलांगी आहेत त्या, किंचाळल्या त्या. रामप्रभूंनी पाहिलं, अरे माझ्या पत्नीविषयी मनामध्ये पापबुद्धी ठेवतो, अपराध केला यांनी. इंद्राचा मुलगा आहे, देवाला कळायला किती वेळ लागतं, कारण देवाकडे सगळ्यांचा डाटा आहे. लक्षात गेलं तर बरोबर. त्याने लगेच भगवंतानी दर्भाची काडी उचलली, वज्रमंत्र म्हटला आणि त्या कावळ्या रूपी जयंताच्या मागे लावला. तो जयंत पळायला लागला. बरं पहिले गेला इंद्राकडेच, बाबा मला वाचवा. बाबाने सांगितलं मी नाही वाचू शकत, कारण मला ईडी लागलेली आहे. धर्मो धर्म विदुत्तम रामो विरामो विरजो मारो नेयो नयो नया वीर शक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्म विदुत्तम. विष्णू सहस्रनाम सांग. कैलासात गेला महादेव म्हणजे बाबा नाही, माझा राम मला कळावं म्हणून मी स्मशानात राहतो रे. मला अजून कळलं नाही. स्मशानात राहून कळालं नाही तर राज्यात राहून काय कळणार आहे? सांगितलं. खूप ठिकाणी फिरले. जयंताच्या लक्षात आला आता आपण वाचत नाही, याला रामबाण म्हणतात. नारद भेटले. नारद दिसल्यावर आनंद वाटला. हे काशीचा किरण जागा आता श्री संताची माथा चरणावरी महाराज विश्रांती पावलो सांभाळा. हे यालाच म्हणतात आंधळ्या पांगळ्याचा. नारदाने पाहिलं, अरे काय झालं, एवढा घामाघूम दिसतोयस. त्यांनी सांगितलं हे सगळा प्रकार सांगितलं. आपण केलेलं पाप साधूला, गुरुला, आई वडिलांना, समाजाला सांगावं. कोणाला सांगता येत नसेल तर एकांतात देवाला सांगावं. विठ्ठल नारद होते. नारद म्हणले ज्याचा बाण आहे त्याच्याच कडे जा, त्याच्यात पार डोकं ठेव, चुकलो म्हण तो तुला वाचवी. ते म्हणले महाराज तुम्ही असा कसा सल्ला देता? काही अंतरावर होतो, दर्भाची काळी बाण म्हणून माझ्या मागे लावले. जवळ गेलं तर तलवारीने मान उडवतील माझी. त्यांच्या पत्नीचा अपराध केलाय. जात खरं गेलं विचार, पळतच गेलं. पर गंमत अशी झाली, भगवंताच्या चरणावर डोकं ठेवलं. आप आपण आघात कर, शत्रुवी झालो दावेदार, तू तो कृपेचा सागर, उतरी पार तुका म्हणे, शरणागता वज्रपंजर. देवा शरणा मला वाचव. देवाने बांध थांबवला आणि मग विचारलं काय रे, आधी आला होतास आताही आलास, आधी का आला होतास आता का आलास? तर त्यांनी दोन वाक्य सांगितलं. पहिलं वाक्य सांगितलं, आधी तुमचा प्रभाव बघायला आलो होतो, आता तुमचा स्वभाव बघायला आलो. कोण म्हटलं? जयंत. देव म्हणले कावळा एवढा चॅप्टर नसतो रे. विठ्ठल बऱ्याच कावळ्यांना नाही कळलं. त्यांनी सांगितलं मला, नारदांनी सांगितलं. देवाकडे दया. बरं त्या जयंताच्या बाबतीत देवाने दया केली. एक डोळा फोडला, एकच बुबुळ दोन्ही डोळ्यात फिरवता येईल अशी व्यवस्था केली. ही झाली. जयंत वाचला. आईसाहेब जवळ होत्या. स्वामी करपात्रींनी याच्यातली गंमत सांगितली. मला भूमिका मांडायची म्हणून सांगतो. वालीला मारताना मात्र देवाने दया दाखवली नाही. दुसरं कारण, वालीला मारताना आईसाहेब जवळ नव्हत्या. आणि तिसरं कारण, वालीने स्वतःच्या भावाची पत्नी घरी आणली होती. आपल्या मोठ्या भावाची पत्नी आईसारखी असते, धाकट्या भावाची पत्नी मुलीसारखी असते, समान वयाच्या भावाची पत्नी बहिणीसारखी असते. हा अपराध केलास म्हणून मी तुला चोरून मारणार नव्हतो, तू पाप केलास. परावी आणणारी रखुमाई समान. हे म्हणणं काय आणि वागणं काय? कशी दया करेल देव? कल्पना. मारणं ही पण दयाच आहे आणि जीव वाचवणं ही पण दयाच आहे.
हा दयेच्या भगवंताच्या स्वभावाचं वर्णन आहे. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा अनंत हे नामजा चंद्रा करुणा समुद्रा ह्या तो कधी राजसयोग मुद्रा नेत्री नाहीये तुझविण निद्रा काही वेळ तुसेवा मधला सुभद्रा करुणा सागर हे करुणा ना करणारा हे करुणा ना करणारा तारी करुणाने कोई पार नथी तारी करुणाने कोई पार नथी मारा संकट ना हरणारा तारी करुणाने कोई पार नथी. त्याच्या करुणेला दयेला सीमा नाही. विठाल देवाच्या दया या स्वभाव विशेषाचं भगवान तुकोबारे चिंतन मांडतात, सांगतात. तो भूतांचं पालनही करतो, पण त्याच भूतांना जर कोणी त्रास देत असेल, त्याच भूतांना चालवणारा धर्म जर कोणी बाटवत असेल, त्याच धर्माची पायमल्ली करत असेल, त्याच धर्माचा दाता परमात्मा याचा जर कोणी अपमान करत असेल, तर परमात्मा त्याला धडा शिकवतो. सोपं सांगू, कळे न कळे ज्या धर्म ऐका सांगतो रे वर्म माझ्या विठोबाचे नाम अट्टासे उच्चारा. आपल्याला धर्म कळत नाही, कर्म कळत नाही, भगवंताचं नाम उच्चारू शकतो. धर्म अधर्म सगळ्याचं ज्ञान आपल्याला नाहीये, पण नामस्मरणाला काही लागत नाही. सर्व मार्गा सुगम हरिपाठ. सोपं सांग, सर्व मार्गा सुगम हरिपाठ. त्याच्या आधी धर्मशब्द विढाला ते महाजनांना महात्म्यांना माहित आहे, त्यांच्यासारखं आपल्याला वागता येत नाही, पण ते वागतात, ते सांगतात, प्रचार करतात, त्यांच्याकडे आपलं लक्ष नाहीये. अशा वेळेस परमात्मा त्या उपद्रवी जीवांना नष्ट करतो. ठीक आहे, अहिंसा धर्म आहे, दया धर्म आहे, मुक्या प्राण्यावर दया करावी हा जर धर्म आहे. वाघ आला, वाघ मुका आहे की नाही, वाघावर दया कराल की नाही, बोलता का? वाघ दया करेल का तुमच्यावर? विठाल अशा वेळेस वाघाला मारणं किंवा त्याच्या समोरून पळून जाणं हा पर्याय. जीव वाचवणं, एक तर ताकद असेल तर त्याचा जीव घ्या, नसेल तर आपला जीव वाचवा, हे पर्याय धर्माने सांगितले. धर्माने भगवान तुकोबारे सांगतात की मला परमात्म्यामध्ये हा गुण दिसला, दया हा गुण दिसला, तो धर्माला अनुसरून आहे, पण त्या दया नाव गुणाच्या दोन बाजू तुकोबारांनी मांडल्या. एक भूतांचं पालन आणि कंटकाचं निर्दालन, हे पहिल्या चरणात सांगितलं. दया तिचे नाव भूतांचे पालन, तिचे नाव भूतांचे पालन
देऊ आम्ही. दया तिचे नाव भूतांचे पालन. एकाने पांडुरंगाला सांगितलं, देवा अनाथ जीवाचा तुका ज कैवारी ऐसी चराचरी बिदावळी. एक 8 दिवस तू रजा घे ना, 8 दिवस तुझ्या जागेवर मी राहतो, 8 दिवस माझ्या ताब्यात दे दुनिया. देव म्हणे ठीक आहे, मी 8 दिवस आराम करतो, विश्रांती घ्यावं या कल्पवरी. देव गेले आळंदीला विश्रांती घ्या. याने 8 दिवस सगळ्या सृष्टीची जडणघडण बदलून टाकली. गरीब एका बाजूला, श्रीमंत एका बाजूला, ब्राह्मण एका बाजूला, वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या बाजूला, दरिद्री एका बाजूला, पापी एका बाजूला, दुष्ट एका बाजूला, भक्त एका बाजूला लावले. तसे वेगवेगळे भाग केले. जसे 8 दिशा असतात तसे 8 भाग करून 8 ठिकाणी 8 लोक ठेवले. 8 दिवसानंतर देवाची सुट्टी संपली, देव आले, काल्याचं कीर्तन झालं, देव आले. त्याने सांगितलं, देवा एक नजर टाका, हडप्पा मोहेंजोदडोमध्ये जसं जमलं नाही तसं मी बनवलंय, कळलं का? देवाने सगळीकडे नजर टाकली, गरीब श्रीमंत असे वेगवेगळे पाहिले. अरे असं का केलं? देवा म्हणजे गरीब श्रीमंत एकमेकात द्वेष करतात म्हणून दूर दूर ठेवले, भक्त वेगळे ठेवले, दुष्ट एका ठिकाणी ठेवले. बरं, दुष्टांना अंधार कोठडीमध्ये ठेवले, त्यांना पाणी सुद्धा प्यायला देत नाही. द्यायला पाहिजे ना, 8 दिवस तुझ्याकडे दिले मी. ते म्हणलं, देवा ते तुमचं नाव घेत नाही, तुमच्या सत्याला विरोध करतात. सत्याला विरोध करणारे असतात की नाही? आपल्याला परमिशन घ्यावी लागते. विठ्ठल गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला परीक्षा परमिशन घ्यावी लागते. विठ्ठल जर परीक्षा चालू असतील तर मग आपला स्पीकर कमी करा. आमची पोरं अभ्यास करतायत, वर्षभर कायदे वेलावले देवजांनी. मी विनोद नाही सांगत, लक्षात घ्या. बोलू नका, बोलू नका, आणि इकडून यायचे बंद करा. देव म्हणाले, अरे तो माझं नाव घेत नाही ना, माझं नाव न घेण्याची ताकद सुद्धा माझ्यामुळे त्याच्यात आहे. बुद्धिमतामस्मी तेजस्तेजस्मिनामहं. माझ्या ताकदीवर तो माझं नाव घेत नाही, माझ्या ताकदीवर मलाच विरोध करतो. लक्षात आलं तुमच्या? वाघाच्या पुढं वाघाचा बछडाच त्याच्याशी भांडू शकतो, आपली ताकद नाही. आपण पिंजऱ्याच्या बाहेरच, कळलं का? गंमत देवान दाखवून दिली. तू ज्यांना अन्न दिलं नाहीस ना, अरे ते माझं भजन करत नाही त्यांना मी अन्न देतोस. अरे सद्दामला पण मुद्दाम ठेवलं होतं मी बरेच दिवस. विठ्ठल कसाबचा हिसाब होईपर्यंत ठेवलं होतं. ही दया आहे आपली, ही दया आहे, ही घटनेची दया आहे, ही आपल्या स्मृतीची दया आहे, ही भगवंताची दया. भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकाचे, वाईट माणसाला धडा शिकवणे दया आहे. कुठेतरी कीर्तन ऐकलं आपण, दृष्टांत ऐकतो. तो काय म्हणे, विंचू सर्प नारायण. त्याने ऐकलं कीर्तनात सर्प आणि विंचू नारायण आहे. त्याने विंचू धरून आणला मोठा इंगळी सारखा, आणि मग तामनात ठेवला आणि देवबाप्पाला बोलवायला गेला, चला आमच्या घरी नारायण आले, सत्यनारायणची पूजा करायची. त्यांनी पण पोथी बघलेत मागे, त्यांना वाटलं दक्षिणा मिळलं, पुन्हा खारका सुपाऱ्या सगळं देतं, काय कमी आहे का? आले बिचारे. पण ते तामनात ठेवलेला नारायण दाखवला, अगदी काळा, खाई चाची काळा, अनादि बहु काळा. ते म्हणले, अरे नारायण कुठे? म्हणले, हाच नारायण आहे. तुला कोणी सांगितलंय? रात्री तुकाराम महाराज कीर्तनात बोलले, मग याची पूजा तुकाराम महाराजाला जमते म्हणले, त्यांनाच घेऊन ये. दक्षिणा तेच घेतील, कळलं का? तुकोबाला धरून आणतो रे महाराज, चला माझ्या घरी नारायण आले. देवाला घरा आनंद वाट. नारद तर तुकोबाला धावतच निघाले, अरे माझ्या घरी येत नाही,
तुझ्या घरी आले आणि जेव्हा ते पाहिलं विंचूवाला, तुकोबारे म्हणले अरे हा विंचू आहे. महाराज खोटं बोलू नका, रात्री कीर्तनात म्हणाले तुका म्हणे विंचू सर्प नारायण. अरे पण विंचू सर्प म्हटलंय ना मी, नर नारी बाळ्या अवघा नारायण म्हटलं ना मी. मग याची पूजा तुम्ही करा, ब्राह्मण बोलले. मी करतो. त्याची नांगी मोडली, पूजा केली. कळलं का? विंचवाची नांगी मोडा, पूजा करता येईल. सापाचा विषारी दात काढा, तुम्ही त्याला उशाला घेऊन झोपू शकता. विषय व्याळे मिठी दिदली अनुठी ताठी, ते तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विष हो. ही ताकद आहे, ही ताकद. तसं जे खडांसी व्यंकटी सांड, दया सत्कर्मी रती वाढ. सुरुवातच ज्ञानोबरांनी जे खाडांची पासून केली. बोला, सज्जन तर लांब ठेवले. विढाला चांगल्या माणसाचा सांभाळ करायचा, चांगल्या माणसाला त्रास देणारा, विनाकारण त्रास देणारा उपद्रवी व्यक्ती असेल, व्यक्ती असो, जीव असो, अनेक निर्दालन कंटका, त्याला शिक्षा करणं, त्याला तुरुंगात टाकणं, त्याचा जीव घेणं, ही पण दयाच आहे. दया. गौतम बुद्धांकडे एक तो डाकू अंगुलीमाल भेटला त्यांना. अंगुलीमाल तो एखादा माणूस भेटला की त्याची बोट छाटायचा आणि ती गळ्यात बांधायचा माळीसारखी. असे पण पुण्यवान लोक होते, आहेत अजून. गौतम बुद्धांवर धावून गेला. ते म्हणले काय रे काय? ते म्हणले माझ्या समोर जो येतो मी त्याची बोट छाटतो आणि त्याचा दोऱ्यात पोहून माळ करून गळ्यात घालतो. याच्याने काय आनंद आहे म्हणले? हा आसुरी आनंद आहे म्हणले. आसुरी आनंद आहे, खरा आनंद नाही. जा म्हणले माझी बोट छाटायची ना छाट, पण समोरच्या झाडाची पानं तोडून आण. तोडून आण. 5 पानं तोडून आणली. म्हणजे परत चिटकव. ते म्हणते कसं जमत? तोडायचं जमतं मला. मी तोडायचं जमतं तर जोडायचं जमत नाही तुला. ते तोडणं जोडणं देवाच्या हातात आहे, त्याच्याचकडे राहू दे. त्याच्याचकडे. जर तुला जोडता येत नसेल तर तोडण्याचा अधिकार नाही. देवाला तोडताही येतं, जोडता येतं. देवाला मंदिर फिरवता येतं. फिरवता येतं की नाही? हा बोलता का? देवाला मंदिर फिरवता येतं. मंदिरातले फिरवता येत नाहीत का? बोलता का? लक्ष द्या. हा कळलं तर बरोबर. विठाला कितीतरी लोक जे पहिल्या दिवशी हजेरी लावून गेले ते कालेला. काय गंमत आहे. आमच्या मुंबईच्या भाषेत सांगतो, ऐकलं दुसरं काही येत नाही म्हणून तेच सांगतो. प्रत्येक गावात अशी बरीच माणसं आहेत ती जन्माला आल्यापासून मंदिरात गेलीच नाही, बाटलीच नाही. ते बाटलेच नाही. आणि काय भाग्य आहे, काल्याच्या दिवशी डबा पार्सल जातो त्यांना. देव म्हणतो डबा लेके जाओ, दबा के खाओ, हम पर दबाव न लाव. आमचं मस्त चाललंय, तू डबा खा, तिथंच राहा, इकडे येऊ नको, तुझी सावली नको. तुला हिशेब व्हॉट्सअपला पाठवून देतो. विठ्ठल देवाने ही पण दयाच केली. त्या माणसाची सावली पडून सप्ताह बंद पडण्यापेक्षा त्याला डबा पाठवणं, त्याला हिशेब पाठवणं दया आहे. कळलं तर बरं होईल. विठ्ठल तुम्ही प्रयोग करू नका, पण उदाहरण म्हणून सांगितलं तर भगवंताचा स्वभाव आहे दया. तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकाचे. हे का करतो देव? धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, निवडले सार असार ते. धर्म आणि नीतीचं लग्न लावतो देव. धर्म आणि नीतीचं लग्न लागलं की त्याच्या सुख नावाची लेकरं होतात. धर्म आणि अनितीचं लग्न लागलं तर मग द्वेष मत्सर अशी लेकरं होतात. दंभोदर्पो विमानश्च क्रोध पारुष्यमेवच. ही अज्ञानाची जशी लेकरे तशी अधर्माची लेकरे. आणि ही लेकरं जन्माला येऊ नये, समाजाची व्यवस्था बिघडू नये म्हणून धर्माचं नीतीचं लग्न लागतं. आणि मग त्यांना जी संतती होते त्या संततीपासून सुख बोध अशी लेकरं होतात. अशी व्यवस्था आहे. ठीक आहे. मग हे धर्मच करायचंय सगळ्यांनी, पाप का करताय? पाप कोण करत नाही. विवेकानंदांनी सांगितलं पुण्य न करण्यापेक्षा पाप न केलेलं बरं. पुण्य नाही करता येत ना, मग पाप तरी करू नका.
किमान खोटं तर बोलू नका, किमान खोटं बोलू नका. अजून सोपं सांगू, हातातून सुटलं त्याला दान म्हणा आणि हृदयातून सुटलं त्याला त्याग म्हणा. दान करता आलं तर दान करा, त्याग करता आलं तर त्याग करा. धर्म आहे विठाला. त्याग अहंकाराचा करा आणि दान संपत्तीचं करा. जेथ जेथ संपत्ती आणि दया. 10व्या अध्यायाच्या शेवटी सांगितलं श्रीमंत माणसाकडे दया असलीच पाहिजे, असलीच पाहिजे. दया असेल तरच ठीक आहे, त्याला श्रीमंत म्हणायचं. मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न. लक्ष्मी तो ऐसा नावी. तो खरा श्रीमंत आहे, त्याचं मन मोकळं आहे, वाणी रसाळ आहे. कसा? दया हा धर्माचा विचार अनुसरून धर्मनीतीचं लग्न लावून धर्मनीतीचं सार आपल्या पुढे मांडलंय. देवाच्या स्वभावाचं आणि देवाच्या अवताराचं प्रयोजन. ठीक आहे. का अवतार घेतात? पाप त्याचे नाव न विचारितानी बलतेची उन्मत्त करी सदा. पाप माणसाला उन्मत्त करतो. रामायणामध्ये चिंतन आले. सत्ता, संपत्ती, सौंदर्य, शक्ती, बुद्धी यापैकी काही जास्त आलं की माणसाला मद अभिमान होतो. त्याचे पाय जमिनीवर राहत नाही आणि तो जमिनीवरच्या लोकांकडे बघत नाही. कळलं का? कोणा डोळ्यात बघत नाही ती माणसं. बरं, हे एक प्रारब्धाने मिळालं, हे टिकणार नाहीये. रावणाचं राहिलं नाही, आपलं काय राहील? कोटी घरं काशा तांब्याची होती, 7 कोटी शुद्ध कांचनाची होती. आपला बेंटेक्स वापरून जीव चाललाय. विठ्ठल 7 कोटी सोन्याची घरं होती. अजून थोडं मागे जाऊन सांगू का? आई साहेबांनी म्हणजे सीता आई साहेबांनी ते सोन्याचं हरिण पाहिलं आणि एक ब्लाउज पीस मागितला. रामाने जवळजवळ वर्षभर रावणाच्या सोन्याच्या महालासमोर ठेवलं. किती सोनं पाहिजे बघ. लक्षात येतंय का? तुम्ही प्रयोग करू शकत नाही, पण रामाने केला. विठ्ठल तुम्हाला प्रत्येकाला मोबाईल आहे ना, ऑनलाईनला पैसे आल्यावर कशाला तुम्ही भजन करा? सगळी खरेदी ऑनलाईन चालली आहे. मी करण्याबद्दल मनाई करत नाही. दारात येणारा व्यक्ती पवित्र आहे का याचा तरी विचार करा. स्वच्छ आहे का याचा तरी विचार करा. ते ऑनलाईन खरेदीपेक्षा करण्यापेक्षा 2 पावलं चालत जा. एखाद्या गरीबाचं पोट भरेल, त्याची लेकरं तुम्हाला आशीर्वाद देतील. ही पण दयाच आहे. तुम्ही श्रीमंत आहात ना, 2 पावलं चाला, तुमच्या 2 गोळ्या कमी होतील. विठ्ठल ताकद असलेली माणसं सुद्धा रेल्वे स्टेशनला लिफ्टला उभे राहतात आणि त्या एक्सलेटरला उभे राहतात. अरे चालला, डॉक्टर सांगतात तुम्ही चाला. जो चालत नाही त्याचं काही चालत नाही. कळलं का? ज्याचं घरात चालतं त्याच्यावरून समजून घ्यावं. नाही कळलं? विठ्ठल आपण एवढे बहादर चालतो. रात्री जेवल्यावर चालतो, सकाळी जेवल्यावर चालतो आणि येताना 2 आईस्क्रीम खाऊन येतो आणि पुन्हा सांगता मी नॅचरल खाल्ली. विठ्ठल विष काय आणि बचनाक काय? विषच आहे. विठ्ठल भजन करता येईल. वारकरी बघा नाचत जाऊ त्याच्या गावा. ते आपल्याला हरिपाठात नाचता येत नाही. मी विनोद सोडून द्या. पाप त्याचे नाव. आपण पाप करतोय आणि पापाचं सोपी व्याख्या अशी केली, देव अंतर येते पाप कोठे उपवासन कर. आई बाप आवडत नाही ते पाप, देव आवडत नाही ते पाप. देवात आणि आपल्यात अंतर पाडणाऱ्या स्थितीला पाप म्हणतात. कोंडाटले पुढे परब्रह्म सावळे पुण्याची व्याख्या. पुण्य पडले बहुता. हा सांगतात हा पुण्य खरा धर्माला अनुसरून आहे.
म्हणून तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घे. धर्म रक्षण करण्यासाठी देवाला जन्म घ्यावा लागतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदा आत्मानं सृजाम्यहं तदा आत्मानं सृजाम्यहं. विठ्ठल देवाचे शब्द गोड आहे. सृजाम्यहं विसृजाम्यहं विसृज्य. काय गंमत आहे गीतेमध्ये बघा. देवाने अवतार का घ्यावा? धर्म रक्षण. सगळ्यात मोठा धर्म कोणता आहे? सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. देवाला शरण जाणं सगळ्यात मोठा धर्म आहे. निज धर्म हा चोखडा नाम उच्चारू गडगड. आज आपण उत्सव करतोय ना, या उत्सवात ज्यांनी ज्यांनी तन मन धन अगदी चटई उचलण्याचं काम जरी केलं असेल तर धर्मच आहे. अजून थोडं वेगळ्या भाषेत सांगू का? एक दोन वाक्यात सांगतो, थांबतो, पुढचं येत नाही समजा. पांडवांच्या घरी धर्म होता की नाही? होता का? होता. पांडवांच्या भावाचंही नाव धर्म आहे आणि पांडवांच्या घरातही धर्म आहे. पाचही भाऊ धर्माच्या विरोधात नाहीत, भावाच्याही विरोधात नाही, धर्माच्याही विरोधात नाही. एकदा खोटं बोलायला सांगितलं तरी हिंमत होत नव्हती खोटं बोलायची. आपण चहाच्या कपाला पण खरं बोलत नाही. घरी घेऊन आला तरी माणसं इथं म्हणतात इथला प्रसाद आहे, नाही कसा म्हणायचा. काय गंमत आहे. धर्माची व्याख्या सोपी केली. आणि त्यांच्या घरी धर्म होता. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतीर मतीर मम. हे भगवंताचे शब्द आहेत संजयाच्या मुखातून 18व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात. पांडवांच्या घरी धर्म होता, भावाच्या रूपाने आणि आचाराच्या रूपाने धर्म होता. म्हणून देव त्यांच्या घरी राबत होता. साधं गणित आहे. साधं गणित. किती साधं गणित आहे. त्यांच्या घोड्यांना खरारा केला, त्यांचं रथ चालवलं, त्यांच्या पत्रावळ्या उचलल्या, त्यांना सल्ले दिले आणि त्यांच्या विरोधकांना संपवलं. अजून काय पाहिजे सांग. एक धर्माने वागणारे पांडव जर त्यांच्या घरी देव येऊ शकतो तर आपल्याकडे येणार नाही. आपल्या धर्मरूपी तत्वाला, आचाररूपी धर्माला जर काही मर्यादा भंग येत असेल, काही त्रास होत असेल, तेव्हा देव नक्की येणार. त्याला अवतार म्हणतात. आणि त्या अवताराचं चिंतन आहे. आज रामरायाचा अवतार आहे. थोडा वेळ तसं चिंतन करूया आणि थांबूया. विठोबा कुमार
रक्षावयासाठी देवासही अटी जन्म घेणे धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडले सार असार ते. रामायणामध्ये बरीच कारण सांगितली. एक दोन कारण सांगतो. तुम्हाला सगळ्यांना थंडी वाजते याची मला कल्पना आहे. विठाला राजा दशरथांनी श्रावण बाळाचा वध केला. हे कसं एक कारण आहे. श्रावण बाळाच्या आई बापाचा शाप की तुलाही पुत्रवियोग होईल. पुत्रवियोग. दशरथांना आनंद वाटला. हा शाप आहे की आशीर्वाद आहे. कारण पुत्रहीन राज्यम सर्व दुःख आहे कल्पना. लोक तुम्हाला किती संपत्ती विचारत नाही, किती मुलं आहेत एवढंच विचारतात. 300 राणे असून संततीने 300 राणे होते. त्यातले कौशल्या सुमित्रा काही मुख्य होते. एकीलाही संतती नाही. एक मुलगी होती ती मित्राला दत्तक दिली. विठ्ठल तो शाप आशीर्वाद ठरला. साधूचे ब्राह्मणाचे शब्द रागात सुद्धा त्यांच्या कल्याण असतं. रागात सुद्धा कल्याण. आनंद वाटला की आई बापांनी मरता मरता मला शाप दिलाय श्रावणाच्या की तुला पुत्र वियोग होईल. म्हणजे मला आधी पुत्र होईल तर वियोग होईल ना. असा कसा वियोग होईल. आता पुत्र नाही आहे मला. गुरुजींकडे गेलो. एक दोन द्वार आपल्याकडे. देवाचं द्वार आणि दुसरं गुरुद्वार. लक्षात घ्या. देवाच्या द्वारात सुद्धा गुरुच्या द्वारातून जावं लागतं. डायरेक्ट जाता येत नाही. लक्षात आलं ना. कोर्टात डायरेक्ट जाता येत. कोण लागतो. हा विठ्ठल. नाही कळलं. स्पेशल पंक्तीला डायरेक्ट जाता येत नाही. महाराजाबरोबर जायला लागतं. सांगितलं. वशिष्ठांकडे गेले. जगातली सगळी प्रश्न सुटतील असं एकच द्वार गुरुद्वार. मग अपेक्षित आपुले तेही सांगतील पुसिले देणे अंतःकरण बोधले संकल्पान तुमची काय अपेक्षा असेल ती सगळी ती पकडून दशरथजी गेले वशिष्ठांकडे. गुरुदेव खरंच मला संतती होणार नाही. मी निपुत्रिक होईल. वशिष्ठांना आनंद वाटला. बरं वशिष्ठ त्यांच्या अगोदरच्या 38 पिढ्यांपासून त्यांचे कुलगुरू आहेत. विठ्ठल ते आपल्यासारखे दक्षिणा घेऊन गुरु नव्हते. 38 पिढ्या आधीपासून बोलले. म्हणजे त्यांच्या 38 पिढ्यांमध्ये एकानेही पाप केलं नाही. एकानेही पाप केलं नाही तेव्हा राम आले. आपल्याला राम राम करतात ते कळलं का. आपण आपल्या पिढीत एकही पुण्य करीत नाही. एकविऱ्यापासून अगदी निपाणी पर्यंत सगळे ढाबे आपण भरलेत. विठ्ठल पुण्याची घटना करता. मी विनोद नाही सांगत. लक्षात घ्या. अरे एक नाही 4 लेकरं होती तुला. आपण यज्ञ करू. विभांडकाचा मुलगा ऋष्यशृंग ज्यांना आपली मुलगी दिली जावाई लागतात ते त्यांना बोलू पुत्र कामेष्टी यज्ञ करू. पुत्र कामेष्टी ठीक आहे. देवाच्या अवताराचं एक कारण सांगितलं. पण गोस्वामी तुळशीदासजींनी 5 कारण सांगितली. 5. मी 1 किंवा 2च सांगतो.
पुढचं वाढवत नाही. नारद देवांचे अत्यंत प्रिय. नारदाबद्दल ज्ञानोबा सांगतात, नारद अखंड जवळ आहे, अखंड देवाच्या जवळ आहे, अखंड गातात. एकदा पण नारदांची स्केल गेलेली नाही, एकदा स्वर गेला नाही, ताल गेला नाही, तोल गेला नाही, लय गेली नाही, लय झालं नाही. नारदाचं गाणं असं आहे. आपल्या गाण्यावर गाणं म्हणतात, आपलं गाणं वन्स मोर साठी आहे, त्यांचं गाणं फक्त देवाची आषाढी, देवासाठी गात होते. आणि एक 4च अक्षर गात होते, नारायण नारायण नारायण, एवढंच गात होते, जास्त काही गात. वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण. सार नाही सांगितलं, सार सांगितलं. नारद हिमालयाच्या कुशीत अलकनंदा पात्राजवळ गेली. त्या मंदाकिनीला पाहिला, आनंद वाटला. काय तिचा मंजूळ ध्वनी, तो गारवा आणि ऋतू असा वसंतासारखा. नारदाचं मन प्रसन्न झालं. आपण बसावं तपस्येला. बसले. किती वाजता संपवायचं सांगा बरं? 12:30 तास. आपली गाडी लेट आली म्हणून सांग. आणि पारायण चालू होतं, गाथा पारायण चालू होतं. आपल्या कीर्तनापेक्षा पारायण महत्वाचं आहे. कीर्तन कमी केलं चालेल, पण पारायण जास्त झालं पाहिजे. पारायण गीतेचं, गाथेचं, ज्ञानेश्वरीचं, भागवताचं पारायण झालंच पाहिजे. कीर्तन थोडा वेळ झालं तरी चालेल, त्याचा अभिमान होणे म्हणून कीर्तन करावं लागतं. ज्ञानेश्वरी 3 सप्तकी, जो श्रवण करी विवेके, तो ज्ञानी होईल अधिके, येथे संशय नाही. नारद तिथं तपश्चर्याला बसले. नारदांची एवढी सुंदर तपश्चर्या झाली, त्यांचं तप, त्या तपाच्या तेजाने तो परिसर असा उजळून निघाला. इंद्राला थोडं खटकलं की नारद तपश्चर्या करतात, कदाचित माझ्या गादीवर तर डोळा नाही. तर इंद्राच्या डोळ्यात फक्त गादीच. मला तुमचा एक आनंद वाटला उत्सवाचा. तुम्ही व्यासपीठ नाही केलं कीर्तनाला, स्टेज नाही केलं, स्टेज व्यासपीठ ठेवलं. स्टेज नकोय आपल्याला. विठ्ठल या लेवलला लोकांशी बोलता येत, लोक लेवलला येतात, कळलं का? स्टेज लेवल देत नाही. विठ्ठल कदाचित चुकीचं वाटेल, कोणाचा गैरसमज असेल, फक्त संधीने सांगितलं. हा आनंद आहे. तुम्ही आम्ही खेळी, आमच्या नजरेत तुम्ही येतात, तुमची नजर आमच्यापर्यंत येते. वाळवंटात काय असतो, एक गोंगडी असते. कुठं स्टेज आलाय, स्टेज बदलतात, व्यासपीठ नाही बदलत. अजून थोडं पुढे जाऊन जाऊन खुर्ची मोडते, गादी नाही मोडत. खुर्ची तरच टिकेल जर खुर्ची व्यासपीठावर धरून असेल तर. कल्पना, मला वाढवायचा विषय नाही. इंद्राने मग मदनाला पाठवलं. मदनाचा परिवार आला. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, रती, वसंत ऋतू सगळं घेऊन आला. नारदाला बोलवण्याचा, फसवण्याचा प्रयत्न केला, पण नारद खरोखर भक्त होते. तो खजिनदार हारला. तो हारल्यानंतर त्याच्या लक्षात आला, आता हारलोय, पण तो पण इंद्राचा शिष्य होता ना. त्याला माहित होतं, असा एखादा जर फॉर्म मागं घेत नसेल आणि आपण बिनविरोध निवडून येणार नसू, हे राजकारण सांगतो इंद्राचं. इंद्र म्हणजेच राजा. मग जो आपल्याला पाडतोय त्याची फक्त स्तुती करायची, कळलं का? त्याने नारदांची खूप स्तुती केली. साधू थोर जाणं, साधू थोर जाणं, साधू थोर जाणं, कधी तुमच्यासारखा साधू बघितला नाही, न भूतो न भविष्यती. नारदा असा जरा काय म्हणतात त्याला, ग
काय म्हणतात ग. पूर्वी शाळेत ना ग गणपतीचा होता आणि ग जाईपर्यंत ग गिरवायला लागायचा. आता ग न गिरवल्याचा ग आहे, कळलं का. विठ्ठल नारद थोडेसे फुगले, त्याच्या लक्षात आलं आपण विणा उभा केला, सप्ताह होईल, आपण निघून या. चल नारद निघाले. कैला पहिले ब्रह्मदेवाकडे गेले. काय तुम्ही स्वतःच्या मुलीच्या मागे धावलात, एवढ्या इंद्राने एवढी फौज पाठवली, नजर नाही टाकली मी त्यांच्याकडे, त्यांची ताकद नाही माझ्या नजरेला नजर मिळवायची. ब्रह्मदेव म्हणे ठीक आहे बाबा, तो प्रसंग तेव्हा तसा होता, आता तसा नाहीये, काळ होता. काही वेळेला काळ चुकीचा असतो, कोरोनासारखा. काय करता. पुढे कैलासात गेले, महादेवाने स्वागत केलं. महादेवाला म्हणतात तुम्ही मदन जाळला, मी जिंकला. महादेव म्हणतात नारदा, जिंकलेला मनुष्य हरलेल्या माणसाकडे पाहून हसत असेल तर हरलेला व्यक्ती पुढच्या वेळेस जास्त फौज घेऊन येतो, जास्त पॅकेज घेऊन येतो. असू दे. वैकुंठात गेले, नारायणाने स्वागत केलं. नारदा खूप खुशीत दिसता. अहो म्हणजे जे ब्रह्मदेवाला जमलं नाही, जे महादेवाला जमलं नाही, तुम्ही सुद्धा जालंधराच्या पत्नीचं पातिव्रत्य भंग केलंय, मी बघा काम जिंकलंय. देव हसले. ठीक आहे असू दे. आणि आजोबाला आनंद वाटतो ना नातू जास्त शिकल्यावर. ज्यादा पडणे से आदमी फाजील बनता है, डोंगरी शास्त्री म्हणायचे. गंमत अशी झाली, नारदांनी विष्णू असं सांगितलं, निघून गेले. ते रस्त्यावर असताना ज्यांना घाई होती ती पुढे गेली. कल्पना असू द्या. आता आपल्याला आचारसंहितेत बोलावं लागेल. कल्पना करा. नारद म्हणाले नारायणाला, तुम्ही वंदेचं पातिव्रत्य भंग केले. ब्रह्मदेव, महादेव आणि विष्णू तुम्ही तिघेही फसले म्हणले. मी मदनाच्या शब्दाला सुद्धा फसलो नाही. त्याने किती सुंदर राग आळवले होते, पंचम स्वर लावला होता, कोकिळा आणल्या होत्या, कळलं का. सगळा असा आज केला होता, मी फसलो नाही. कोण म्हणतं? नारद. देव म्हणतात अरे नारदा, असे बरेच जण बोलतात मी फसलो नाही. काही जण म्हणतात ना लग्नानंतर मी तसा होणार नाही. अरे तुला भांडेच घासावे लागणार आहे, काय रुबाब करतो. तुला भांडे घासावे लागलं, दहीबंदी खाना केला. अजूनही काही पुरुष पत्नीच्या साड्या इस्त्री करतात. काय भाग्यवान असतील. घेईन मी जन्म कोणती वट सावित्री केली विचारलं पाहिजे आपण. विचारलं. नारद पुढे गेले, काही परिसर ओलांडला. भगवंताने एक दिव्य माया नगरी निर्माण केली. त्या नगरीमध्ये सुंदर राजवाडा, राजाने स्वागत केलं. त्या राजाने स्वागत करून सांगितलं माझी मुलगी आहे, तिचं नाव विश्वमोहिनी आहे, तिच्यासाठी योग्य वर बघा. नारदाने तिच्याकडे पाहिलं आणि नारद तिला पाहूनच वेडे झाले. नारदाला असं वाटलं देवानी भक्त तुझा नाही विचार, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देव ब्रह्मचरी, मी ब्रह्मचरी, असं सुस्त माणसाला आपोआप नारदाला सुचायला लागलं. नारद त्या मुलीच्या योग्य वराच्या हिशेबात परत वैकुंठात गेले. देवाने सांगितलं नारदा परत आलात. ते म्हणजे देवा अमुक ठिकाणी नगरीत गेलो, तिथे राजकन्याचं स्वयंवर आहे, तिला योग्य वर हरी आहे, तर तुम्ही तुमच्यात आणि माझ्यात काही भेद आहे का? तुझं माझं नाही. पाठ असल्यावर मला काय प्रॉब्लेम आहे.
तुझ्यात माझ्यात काय अंतर आहे? देव म्हणले काय अंतर नाही, काय अंतर. मग तेव्हा मला लग्न करायची इच्छा झाली. तुमचं काय मत आहे? म्हणजे करा, अवश्य करा, पण तुमचं हरिरूप द्या. हरिरूप या शब्दाचा अर्थ मनोहर, सुंदर. त्यासारखं सुंदर काहीच नाही. हरी तिघांना म्हटलंय. देवाला हरी म्हटलंय, वानराला हरी म्हटलंय आणि सिंहाला हरी म्हटलंय. नरहरी सिंहाला म्हटलंय. सिंह प्राण घेतो, वानर फळं चोरतो आणि देव मन चोरतो. विठ्ठल देवाने काय गंमत केली, नेमकं माकडाचं रूप दिलं, वानराचं. नारदा तुझं कल्याण होईल असं रूप दिले तुला. नारदाला वाटलं कल्याण म्हणजे लग्न, लग्नाला कल्याण म्हणण्याची पद्धत आहे. आता आम्ही कल्याण म्हणून झालो ना म्हणून सांगितलं. विठ्ठल नारद त्या स्वयंवरात जाऊन बसले. दोन बाजूला दोन शिवगण बसले होते. नारदाच्या रूपाला बघून हसत होते. नारदाला वाटलं मी खूप सुंदर दिसतो ना म्हणून हसतात. काही माणसाला असं वाटतं कोणी आपल्याला स्माइल देत असेल तर मी सुंदर दिसतो. आणि ज्याला वाटतं ना मी खूप सुंदर आहे त्यांनी सकाळी उठल्यावर आधार कार्ड बघावं. त्याच्या लक्षात येईल आधार नाही कोणी. काय त्या फोटोवाल्याचं आम्ही घोडं मारलं ते मोबाईल मध्ये तरी बरे फिल्टर देतात आम्हाला. विठ्ठल ती मुलगी राजकन्या आली, नारदाला डावलून पुढे गेली. नारदाला वाटतं तिचं लक्ष नसेल, फार सुंदर आहे, माझं तेज पडलं असेल, घाबरली असेल, पुढच्या रांगेत जाऊन बसली. कळलं का? त्यांच्याकडे एकाने 250 मुली बघितल्या. किती? 250 म्हणजे सोपे झाले का? म्हणजे पहिले बघितली तिला नातू झाला असेल. कळलं तर बरोबर. काय काय म्हणतात त्याला, उतावळा नवरा काहीतरी म्हणतात. कसं नारद तेवढे उतावळे झाले होते. पुढे गेले, तिने तिथेही डावललं आणि नारायणाच्या गळ्यात माळ घातली. जय जयकार झाला. ते पुन्हा शिवगण हसायला लागले आणि शाप दिला, राक्षस व्हा. ते म्हणले बाबा आम्ही राक्षस व्हायला तयार आहोत, पण एकदा आरशात बघा ना तुम्ही कसे दिसता, किती सुंदर दिसता. नारदाने आरशात बघितलं, वानराचं रूप. खूप राग आला, भयानक राग आला. ज्या देवाचं एवढं रात्रंदिवस भजन करतो आणि देवाला काय मागितलं होतं? फक्त एक रूप मागितलं होतं. एक रूप, स्वतःचं रूप मागितलं होतं. काही काळापुरतं, थोड्या वेळापुरतं रूप दिलं असतं. नंतर लग्न झाल्यावर काय म्हणजे टाकून देता येतं का? ती घटना दुरुस्त करता येत नाही ना. ज्यांना हसले त्यांना कळले. विठ्ठल कुंभमेळा आता झाला. एकाने बायकोला सांगितलं मला कुंभमेळ्याला जायचंय. तिने सांगितलं तुम्ही काय पाप केले? म्हणजे अहो पाप केलेली माणसं कुंभमेळ्यात जातात. अगं तिथं 7 कोटी साधू आहे, त्यांनी लग्न नाही केलं. मग मी लग्न केले हेच पाप केले आणि तुझ्याशी केले मोठं पाप केले. तुम्ही प्रयोग करू नका, कुंभमेळा संपलेला आहे. हा 2027 पर्यंत वाट बघा, नाही तर मग वळकटी घेऊन पंढरपूर. दुसरा पर्याय नाही. विनोद सोडून द्या. नारदाला राग आलो, पोट थरथरायला लागले, शरीर लाल बुंद झालं, डोळे आरक्त झाले. देवाला अद्वा तत्वा बोलायला लागले, अद्वा तत्वा बोलायला. देवाचं लग्न झालं होतं. देव रथात आरूढ झाले, आपल्या अर्धांगीला घेऊन निघाले. नारदाला आवाज दिला, नारदजी येता का? गाडीत जागा आहे. कुठं सोडू तुम्हाला? कुठं सोडू? नारदाला ते देव दिसले, ओळखलं ते महात्मा आहेत, ओळखलं देवच आहे. रागवले, शाप दिला नारदाने. अरे तोंडाशी आलेला घास तू हिरावून नेलास. मला जसा पत्नीचा वियोग झाला तसा तुलाही पत्नीचा वियोग होईल. आणि जसं मला वानराचं तोंड दिलं, तुला वानरांची मदत घ्यावी लागेल. एवढे वाक्य झाल्याबरोबर देवाने सगळी माया अदृश्य केली आणि फक्त चतुर्भुज उभे राहिले. दिव्य माल्यां दिव्य गंधां लेपणं सर्वाश्चर्य भयं देवं अनंतं विश्वतोमुखं. ते रूप पाहिलं, सगळी माया अदृश्य झाली. ती राजकन्या, ते रथ, राजा सगळं साष्टांग दंडवत केला. देवा चुकलो मी,
मी अवगुणी अन्यायी किती म्हणून सांगू काही वगैरे वगैरे. देवा का असं केलं? देवाने सांगितलं मला चरित्र करायचंय रे, आणि माझ्या इच्छेने नाही करता येईल. साधूचे शब्द खरे करतो म्हणून तुम्हाला याच्यात समाहित केलं, याच्यात सम्मिलित केलं. उत्सवात तुम्हाला का सम्मिलित केलं? तुमच्या निमित्ताने एवढा मोठा कार्यक्रम होईल. पण देवा आयुष्यभर भजन केलं आणि ज्या आराध्याचं भजन केलं, अर्जुनाचे शब्द आहेत, ज्या वाणीने गुरुजनांची स्तुती करायची त्याच वाणीने त्यांची निंदा करायची, त्यांना बाण मारायचं, हे भस्मासुराचं काम आहे. अर्जुनाचे शब्द आहेत. नारदजी म्हणतात देवा हे असं का केलं? माझी वाणी अपवित्र झाली, माझी वाणी बाटली, माझ्या वाणीला दोष लागला. आपली वाणी पतिव्रता असावी, पतिव्रता. नारदांना सांगितलं काही काळजी करू नको, मस्तकावर हात ठेवला, जप हो संकर सतनामा, भगवान शिवजींचं 100 वेळा स्मरण कर, तुझ्या वाणीचा दोष निघून नाही. ज्ञानोबरांनी सांगितलं आता गुरुभक्ताचे नाव घेवो, तेने वाचे प्रायश्चित्त देवो, गुरुसेवका नाव पहावो सूर्य दैसा. गुरुजींचं किंवा गुरुसेवकाचं नाव घेतलं तरी आपल्या वाणीचे दोष जातात. म्हणून आपल्याला देवाच्या नावापेक्षा संताचं नाव श्रेष्ठ आहे. ज्ञानबा तुकाराम भजन त्यासाठी आहे. बरीच कारण आहेत, सगळी सांगत नाही, येत नाही, समजा आपला वेळ झाला वाढवित नाही. देवाने मग त्या अवताराचं प्रयोजन ठरवलं. दशरथांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञात स्वतः सूर्यनारायण अग्निनारायण पायस पात्र घेऊन आले, वशिष्ठांच्या हाती दिलं. वशिष्ठांनी त्याच्यावर कृपादृष्टी केली आणि राजाच्या हातात दिलं. तिन्ही राण्यांना समान वाट असं सांगितलं. पण गंमत अशी झाली, कैकेयीला द्यायला उशीर झाला. कैकेयी लाडकी होती, सुंदर होती, तिला उशीर झाल्यामुळे राग आला. तिला द्यायला उशीर केल्यामुळे राग द्वेष आजपासून नाही, पहिलेपासून आहे. ती रागवली. तिने ते भांड ठेवलं. तेवढं भांड मात्र तिच्या हातून एका धारीने नेलं आणि ते अंजनी मातेच्या हातात ठेवलं. त्याचे पूर्ण पवित्र असे मारुत्र्य झाले. मग या 2 भांड्यातून तिसरं भांड करून दोघींनी एक वेगळं पात्र करून कैकेयीला दिलं. ती घे नाही, गर्भधारणा झाली. या शास्त्रीय भाषेत आयोनी संभव म्हणतात. ही दिव्यता आहे त्याच्यामध्ये, ही दिव्यता आहे. तुमचा आमचा जन्म काय असेल शास्त्रीय भाषेत विज्ञानाच्या दृष्टिकोनातून, पण अध्यात्माच्या कसोटीवर ही विशेषता आहे. विशेषता देवाच्या साधूच्या अवताराचे विशेष. आपला जन्म आहे ना, जन्म आहे. आपल्याला जन्म आहे म्हणून दुःख आहे, देवाचा अवतार आहे म्हणून दुःख नाही. पडद्यावरचा काम करणारा नट सगळ्या भूमिका करतो आणि तो जसा वेगळा राहतो तसा परमात्मा सगळे अवतार धारण करतो म्हणून तो तसा वेगळाच आहे. देव निराळा, देव निराळा, अलिप्त विटाळा, तो का म्हणे विशेषता आहे देवाचं. ठरलं कधी यायचं देवाचं ठरलं. वसंत ऋतू, हा वसंत ऋतू चालू आहे. नवमी तिथी मधुमास पुनीता, नवमी तिथी धरली. नवमी तिथी म्हणजे रिक्त तिथी. सूर्याला मान द्यायचंय, सूर्यवंशात यायचंय. दुपारची वेळ ठरली, कर्क लग्न ठरलं, मंगळवार ठरला, कल्पना करा, ध्यान ठरला. सूर्य सुद्धा त्या दिवशी दुपारी थांबला होता म्हणतात. सूर्य सुद्धा थांबला होता, 1 तासभर थांबला होता. विठ्ठला अयोध्येतल्या प्रत्येकाची मन प्रसन्न होती. कैकेयीला आनंद, सुमित्रेला आनंद, कौशल्या मातेचा काही प्रश्नच नाही. रामरूप केली रामे कौशल्या माऊली. गर्भात आल्यापासून आई साहेब रामरूप झाल्या होत्या. कळालंही नाही हो महाराज सांगतात. अगदी माध्यान्हाच्या वेळेस भगवंत आई समोर एकाएकी चतुर्भुज मूर्ती प्रगट झाली. अजान भुज सरचा पदर संग्राम जित कर दूषणम, दिव्य रूप धारण केलं. आईने पाहिलं ते दिव्य बालक आणि सांगितलं भगवान तुम्ही माझ्या घरी बालक म्हणून या, जगाचे बाप म्हणून नको. बालक झाले देव. किती लहान झाले? 9 महिन्याचे झाले. 2 हात, निलांबुज श्यामल कोमलांगम, आकाशासारखा निळा रंग, नील कमलपत्राप्रमाणे परमात्मा. एखाद्या दुर्वादलम रामम दुर्वादल श्यामम, किती वर्णन केलं. दुर्वादलासारखा रंग आहे त्यांचा. ते काळे आहेत पण नाक डोळे अगदी अगदी राजीव नेत्र, कमळासारखे डोळे, हनवटी बसलेले. जरा जरी ते हसले तर खळी पडते, आपल्याला ऑपरेशन करावं लागतं.
त्यांना खरी पडते. त्यांची मान शंखासारखी, छाती विस्तीर्ण आहे, एका बाजूला भृगुचरण चिन्ह आहे, एका बाजूला श्रीचिन्ह आहे, पोटावर 3 रेषा आहेत, पोट आणि कंबर बारीक आहे, पोटावर 3 रेषा आहेत. त्याला आजच्या भाषेत 6 पॅक म्हणतात. हा, शास्त्रीय भाषेत त्याला त्रिवल्ली म्हणतात. त्रिवल्ली. आपलं लक्ष श्रीवल्लीकडे आहे. ही गंमत आहे आपली. कल्पना करा. रामाचं त्रिवल्ली. हातापायाचे तळवे लाल बुंद आहेत, गुडघ्यापर्यंत हात लांब आहेत, ध्वज वज्र अंकुश अशी दिव्य चिन्ह आहेत देवाच्या हातावर. डाळिंबासारखे ओठ आहेत, किती सुंदर दिसत होतील. नाभी खूप खोल आहे देवाची. नभ एव नाभी, हे आकाशाला नभ म्हणतात आणि नभ हीच नाभी आहे, आकाश हीच नाभी आहे देवाची. तिथूनच या सृष्टीची उत्पत्ती झाली असं सांगता येईल, वेगळं सांगायचं नाही. असा परमात्मा चैत्र शुद्ध नवमीला मंगळवारी माध्यानी आई साहेबांच्या कुशीत प्रकट झाली आणि सगळ्यांनी जय जयकार केला. सियावर रामचंद्र भगवान